ओम श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच दुःखातून बाहेर काढणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्की दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आज स्वामी तुमच्या जीवनात आनंद भरण्यासाठी आले आहेत. त्यामुळे स्वामींकडे दुर्लक्ष करू नका. मनापासून ऐका. निर्मळ मनाने ऐकाल तर मोठा अनुभव येईल. आज स्वामींना तुमची काळजी वाटत आहे, म्हणून स्वामी तुम्हाला सावध करायला आले आहेत. स्वामी भक्तांनो, आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. भाग्यवंत ठराल. स्वामी आज तुमच्यासाठी एक नवीन चमत्कार घेऊन आले आहेत आणि स्वामी आज तुम्हाला नक्कीच मोठा आशीर्वाद देणार आहेत. त्यासाठी तुम्ही तयार राहा. आणि स्वामी तुमची आज सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण करणार आहेत आणि तुमच्या कुटुंबावरील मोठे संकट आज टळून जाईल. त्यामुळे स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि विश्वास ठेवा. सर्व काही शक्य होणार आहे आणि सर्व काही या जीवनात स्वामींवरच तुम्ही सोपवून द्या. बघा, स्वामी सर्व काही ठीक करतील. आणि हा व्हिडिओ पुढे बघण्यासाठी नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. स्वामी तुमच्याशी संवाद साधत आहेत. स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की हे बाळा, माझ्या प्रिय भक्ता, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण आणि संघर्ष हे फक्त एक टप्पा आहे. तुमच्यावर येणाऱ्या या कठीण प्रसंगामध्ये लक्षात ठेवा की तुमचा विश्वास आणि धैर्य तुमचं सर्वात मोठं बळ आहे. तुमच्या जीवनाच्या प्रवासात तुम्हाला अनेक वेळा असं वाटेल की तुम्ही एकटे आहात, परंतु मी नेहमी तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. तुमच्या मनातील सर्व शंका आणि चिंता दूर करा. प्रत्येक संकटातून तुम्हाला शिकता येईल आणि तुम्ही अधिक मजबूत बनाल. तुम्ही अनुभव असलेल्या दुःखाच्या क्षणांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. तेव्हा तुम्हाला तो त्रास होतोय, तो तुमच्या जीवनातला एक महत्त्वाचा हिस्सा आहे. हा अनुभव तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन आणि समज देईल. माझा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि मी तुमच्या मनातील शक्तीला जागरूक करणार आहे. तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे. तुम्हाला तुमच्या हृदयातील आवाज ऐकावा लागेल. तुमच्या अंतःकरणात असलेले धैर्य आणि प्रेम तुमचं मार्गदर्शन करेल. तुम्हाला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी तुमचा प्रयत्न कमी करू नका. प्रत्येक ध्येय गाठण्यासाठी कष्ट करा, कारण मेहनत कधीही वाया जात नाही. आता तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाकडे एक संधी म्हणून पहा. तुम्ही जिथे आहात तिथून तुम्ही जिथे जाण्याची गरज आहे त्या दिशेने पावले टाका. मी तुमच्या सोबत खंबीरपणे उभा आहे आणि प्रत्येक पावलावर तुमचा हात धरून तुम्हाला कोणत्याही संकटाचा सामना करावा लागणार नाही. आणि लागला तरी मी तुम्हाला समर्थन करेल आणि तुम्हाला तुमच्या जीवनात खरा आनंद आणि शांती मिळवून देईल. तुमच्या हृदयात असलेला विश्वास तुमच्या सर्व संकटांवर मात करण्याची शक्ती देईल. बाळांनो, मी नेहमी तुमच्या सोबत आहे. तुमच्या मेहनती आणि धैर्याबद्दल मी तुम्हाला शक्ती देईन. आणि जेव्हा तुम्हाला कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. माझे आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि मी तुम्हाला दिशा दाखवील. म्हणून प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक नवीन सूर्योदय होतो आणि तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच गोड असेल. फक्त विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. मी तुमच्या सोबत आहे. त्याचा या संवादात भक्ताला मिळालेली शांती आणि धैर्य तसेच अतूट विश्वासाची भावना व्यक्त होत असते आणि भक्तालाही छान वाटत असते. म्हणून स्वामी आपल्या भक्तांशी संवाद साधताना त्यांच्या मनातील सर्व विचार आणि भावना समजून घेत आहेत. ते स्वामी आपल्याला सांगत आहेत, माझ्या बाळा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. प्रत्येक अनुभव तुम्हाला काहीतरी शिकवतो. मी तुमच्या सोबत आहे. जेव्हा तुम्ही आनंदित असता तेव्हा मी तुमचा आनंद द्विगुणित करतो आणि जेव्हा तुम्ही दुःखात असता तेव्हा मी तुमच्या पाठीशी उभा राहतो. तुमच्या जीवनातील प्रत्येक अडथळा तुमचं खरे सामर्थ्य आणि धैर्य उघडं करतो. कधी कधी तुम्हाला वाटेल की सर्व काही धुसर आहे आणि प्रकाश दिसत नाही, पण हे लक्षात ठेवा, अंधारातील प्रत्येक क्षण हा तुमच्या विकासाचा एक भाग आहे. तुम्ही त्या अंधाऱ्या मार्गावर चालत असताना मी तुम्हाला एक नवा दृष्टिकोन देतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करू शकाल आणि माझ्या प्रेमाच्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या सर्व समस्यांना तोंड देऊ शकता. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला अनेक आव्हाने येतील. कधीही निराश होऊ नका, कारण प्रत्येक संकटामुळे तुम्हाला एक नवीन दिशा आणि संधी मिळते. तुमच्या मनात असलेले भूतकाळाचे दुःख किंवा भीती तुम्हाला थांबवू शकत नाही.
तुम्हाला फक्त तुमच्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवावा लागेल. तुम्ही आपल्या अंतःकरणातील शक्तीला ओळखा, कारण ती तुमच्या सर्व आव्हानांना पार करण्याची क्षमता देते. आणि माझी कृपा तुमच्यावर आहे आणि मी तुमच्या सोबत राहतो. तुमच्या मनातील सर्व चिंतांना दूर करा आणि शांतता शोधा. जेव्हा तुम्ही शांतीच्या स्थानावर पोहोचता तेव्हा तुम्हाला सर्व काही स्पष्ट दिसेल. त्या क्षणात तुम्हाला जाणवेल की प्रत्येक गोष्ट तुमच्या कल्याणासाठी आहे. तुमचं जीवन म्हणजे एक सुंदर प्रवास आहे, जिथे तुम्ही प्रेम, सहानुभूती आणि साक्षात्काराचे धडे शिकता. हे लक्षात ठेवा, मी तुम्हाला मार्गदर्शन करतो. तुमच्या प्रत्येक निर्णयात तुमच्या सोबत आहे. तुमच्या अंतःकरणातील शक्तीला जागरूक करा आणि तुम्हाला जे हवे आहे त्यातील काम करा आणि त्यासाठी काम करा. म्हणून तुम्ही ज्या दिशेने जात आहात ती तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाईल. मी तुम्हाला प्रेमाने आणि कृपेने नक्कीच तुमच्यावर आशीर्वाद वर्षवीन आणि तुम्ही ज्या मार्गाने जात आहात त्या मार्गाने तुम्हाला यशस्वी होऊ देईन. आणि माझे आशीर्वाद बाळांनो तुमच्या पाठीशी असेच कायम स्वरूपी राहतील. फक्त विश्वास ठेवा. विश्वासावर दुनिया कायम आहे. लोक काय विचार करतील यामुळे स्वतःचे जीवन बर्बाद करू नका, कारण तुम्ही किती पण काही चांगले केले ना तरी लोक तुम्हाला नावं ठेवतील, म्हणजे ठेवतीलच. आणि आयुष्यात खूप कष्ट, संकट तर येतच असतात. स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकऱ्यांना, भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो. सर्व दुनिया अचंबित होऊन जाते. ही स्वामींची कृपा आहे आणि ही अशीच आपल्यावर कायम बरसत राहणार आहे. म्हणून आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते. एक तो परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका. एक मनाचं बालपण आणि दोन अंतःकरातील देवपण. हे संपलं की सर्व काही संपून जाईल. मग या पृथ्वी तलावर काही उरतच नाही. म्हणून मित्रांनो, चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काही उपयोग मात्र होणार नाही. आणि आपल्या जीवनात प्रत्येक व्यक्ती आनंद आणि आशीर्वाद घेऊन येत नाही, तर बरेच लोक आपल्याला कटू अनुभव देऊन जातात. प्रत्येक व्यक्तीने आपल्याला भेटून आनंदी व्हावं असं गरजेचं नाही, पण आपण आपल्याला भेटून कोणी दुःखी होऊ नये यासाठी प्रयत्न नक्कीच करायला हवेत. आणि अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमची उत्तम आत्मस्थिती आहे. उपासना व नामस्मरण जी तुमच्या कानात हळूच सांगत असते, सगळं काही उत्तम होईल बाळा, अजिबात घाबरू नको. आणि वेळेप्रमाणे आपल्या गरजा बदला, पण आपल्या गरजांप्रमाणे माणसं बदलत फिरू नका, एवढं लक्षात ठेवा. कारण माणसं बदलली तर तुम्हाला नक्कीच पश्चाताप होण्याची वेळ येईल. आणि ओझं आणि मन अशा ठिकाणी हलकं करावं ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील. जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते. श्वास संपला तर जीवन संपते, विश्वास संपला तर संबंध पूर्णपणे संपून जात असतात. आणि हवं तर खूप काही असतं आयुष्यात, पण मिळतं फक्त तेच जे आपल्यासाठी योग्य असतं आणि जे आपल्यासाठी स्वामींनी दिलेलं असतं. म्हणून वेळ कोणतीही येवो, मन विचलित होऊ न देता परिस्थितीचा सामना करायला हवा. परिस्थिती कायम राहत नाही. वाईटानंतर चांगले दिवस येतातच. जीवनात सतत लाभच होईल असे नाही, काही वेळा नुकसानही होईल. चांगल्या दिवसात उन्मत्त होऊ नये, वाईट दिवसात खचून जाऊ नये. हरामाच्या पैशातून नव्हे तर कष्ट करून मिळवलेल्या धनाने नक्कीच तुम्ही पोट भरायला पाहिजे. आणि अजून काही दिवस सहन करा. फक्त तुम्ही जीवनामध्ये हार मानू नका. वेळ वाईट आहे रे, फक्त थोडे तुम्हाला प्रॉब्लेम येतील, संकट येतील, दुःख येतील, पण सगळ्यांसोबत होत आहे. संयम बाळगा. काही वेळा सर्वांना चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून नक्कीच जावे लागत असते, कारण हेच तर आयुष्य आहे. जे होईल ते होईल आणि टेन्शन घेऊन तरी काय होणार आहे. आपण आज आहो तर उद्या नाही. आनंदी राहा आणि आयुष्य एन्जॉय करा. आणि हाय त्या परिस्थितीला नक्कीच तुम्ही सामोरे जा. सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी जो क्रोधित होत नाही, आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही, तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो. आणि जीवनामध्ये त्याला प्रगती पथावर जाण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. म्हणून स्वामी सांगतात, बोलून टाकावं पण टाकून कधी बोलू नये. याने माणसाची मनं दुखली जातात आणि माणसं आपल्यापासून लांब जात असतात. म्हणून बहुरूप्याने कितीही सोंग घेतली तरी त्याचा मूळ स्वभाव काही बदलत नाही. तसंच आपला स्वभाव असतो. आपण कितीही सोंग केले तरी आपला मूळ स्वभाव कुठेही जाऊ शकत नाही आणि बदलू शकत नाही. जसे की तळ्याच्या काठावर बसलेला बगळा जरी ध्यानस्थ वाटत असला
तरी त्याचे लक्ष हे तळ्यातील माशांवर असतो. म्हणून कोणत्या माणसाचे विचार कसे असतील आणि कुठे असतील हे आपण सांगू शकत नाही. त्याचा आपण नक्कीच अंदाजा लावू नये. मानसिक शांती असेल तर सर्व काही छान वाटते, नाहीतर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ती टोचायला लागते. म्हणून आपण जेवढे सुखी आणि समाधानी राहू तेवढं छान आपलं जीवन असणार आहे. माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती हा स्वतः परमेश्वर करत असतो. आणि परमेश्वर आपल्याला त्यानुसार आशीर्वाद पण देत असतो. म्हणून तुम्ही दानशूर जरी असला तरी चुकीच्या मार्गाने धन कमावले तर त्याला त्याचे फळ हे भोगावेच लागते आणि प्रत्येकाला ते भोगावे लागणारच आहे. म्हणून तुम्ही वेगळे आणि स्वामी वेगळे आणि बाकीचे लोक वेगळे असे कधीच समजू नका. आणि स्वामी कधीच काही करत नाही हे तुम्ही अजिबात समजू नका. कारण स्वामी सर्व काही करतात आणि ते कर्माची फळेही आपल्याला त्याचप्रमाणे देत असतात, ज्याप्रमाणे आपण लोकांवर तशी कर्म करत असतो. म्हणून माणूस कधीही आपल्या समोरच्याशी कसं वागलो ते पाहत नाही, पण समोरचा आपल्याशी कसं वागत आहे हे नेहमी तो लक्षात ठेवत असतो. आपल्याला उलटं करायचं असतं पण आपण काहीच करून बसतो. म्हणून बाहेर पडल्याशिवाय जग कळणार नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसे कधी जुळणार नाहीत. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी कधी उजळत नाही आणि तोही व्यक्ती तुमच्याकडे धावून येणार नाही. आणि कष्ट केल्याशिवाय सुख कधी मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य कधीच तुमचं घडणार नाही. म्हणून जीवनामध्ये कदर करायला शिका. ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातली माणसं परत येतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. सत्य काय आणि असत्य काय याची खात्री झाल्याशिवाय कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. केवळ खूप मोठा समूह एखाद्या मताचा पुरस्कार करतो म्हणून कोणतेही मत व सिद्धांत कधीच तुम्ही आयुष्यात स्वीकारू नका. आणि जोपर्यंत सर्व काही ठीक चालू आहे ना तोपर्यंत देवाला दुरूनच हात जोडतात आणि थोडंसं कमी काही पडायला लागलं की देवाला जाऊन साक्षात नमस्कार घालतात. असं कधी करू नका. देवाची भक्ती तुम्ही मनापासून आणि निस्वार्थ मनाने दररोज थोडी थोडी करायची आहे. आणि माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा अजिबात विचार नाही करायचा आणि उद्या काय घडणार आहे याचाही विचार नाही करायचा. फक्त आज आपल्यासोबत काय घडतंय आणि आपण कसे वागतोय आणि काय करतोय याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. समोरच्याशी कसे वागावे हे ज्या लोकांना समजत नाही अशा माणसांसमोर गप्प राहिलेलं बरे असते. कारण अशा माणसामुळे आपले विचार पूर्णतः खराब होऊन जातात आणि आपल्याला काही समजत देखील नाही. म्हणून मित्रांनो, विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टीलाही ते शक्य करत असतात. म्हणून स्वामींची लीलाही तशीच काम करत असते आणि स्वामी आपल्याला तसेच आशीर्वाद सुद्धा देत असतात. म्हणून स्वामींच्यावर पूर्ण नितांत विश्वास ठेवला पाहिजे. आपल्यासाठी एखादी व्यक्ती खरंच तळमळ करत असेल तर आपण भाग्यवान आहोत. कारण आजकालच्या दुनियेत सगळी नाती तर स्वार्थासाठीच तर जोडली जात आहेत आणि आपण चांगल्या मनाने आणि चांगल्या नावाने आपण नाती जोडत आहोत. म्हणून कधी कधी शांत राहणं हेच तुम्हाला चांगलं होणार आहे. त्यातून आपल्याला मोठं उत्तर सुद्धा मिळतं. कारण अयोग्य शब्द कर्मात अडथळे पूर्णपणे आपल्या आणत असतात आणि आयुष्यात खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून आपल्या निघून जात असतात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे ते जर प्रेमाने तुम्ही सांभाळलं पाहिजे. मग ती वस्तू असो किंवा आपली माणसं असो, ती तुम्ही चांगली सांभाळली तर चांगलीच होणार आहेत. आणि श्रीमंतीच्या यादीत नाव नाही आलं तरी चालेल, पण माणुसकीच्या यादीत नक्कीच आपलं नाव पहिल्या स्थानी आलं पाहिजे. आणि जेवढी वाट तू पाहिलेली आहेस, वेळ आली की तुला इतके मिळणार ना की तू सांभाळू शकणार नाहीस. पण तोपर्यंत थोडा धीर धर. सर्व काही मिळणार आहे आणि सर्व काही शक्य होणार आहे. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जीवनात इतके व्यस्त राहा की पश्चाताप, भीती, दुःख आणि द्वेषासाठी वेळच मिळाला नाही पाहिजे. कारण जीवनात नेहमी रिकामा माणूसच सर्वात जास्त दुःखी असतो आणि त्याला सर्वात जास्त त्रास होत असतो. म्हणून आयुष्य तुमचं आहे, संघर्ष तुम्हालाच करायचा आहे. बाकीचे फक्त मजा बघणार. तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम फक्त ठेवायचं आहे आणि आपलं काम हे इमानदारीने करत राहायचं आहे. जेवढं जास्त आपलं काम तुम्ही इमानदारीने करत राहाल तेवढं चांगले तुम्हाला स्वामी देतील आणि सर्व काही तुमच्यासाठी भरपूर काही नक्कीच देतील. आणि जे आज तुम्ही वागताय ते उद्या तुमच्या सोबतही वागलं जाईल. जो त्रास आज तुम्ही दुसऱ्याला देताय तोच त्रास उद्या तुमच्याही वाट्यालाही येईल. म्हणून विषय कर्माचा आहे, तिथे धर्म सुद्धा हजर असतो, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जर तुम्ही गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल ना तर तुमचा एक दिवस असा येईल की तुम्हाला चांगल्या गोष्टी आणि लागणाऱ्या गोष्टी सुद्धा विकत घ्यायला पैसे उरणार नाही. म्हणून तुम्ही आज जर पैसा उडवत असाल तर तो सांभाळून आणि सावध होऊन जा. आळस कधी करू नका.
माणसाच्या प्रत्येक चांगल्या कामाच्या आड येणारा प्रबळ शत्रू नक्कीच आळस आहे. आणि जे दुसऱ्यांसाठी जगतात ना, ते तर खऱ्या अर्थाने जिवंत असतात. बाकीचे जिवंत असूनही मेल्यासारखे होऊन जात असतात. म्हणून कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात, तो मनुष्य महान होत असतो आणि अजून महान तो होत जात असतो. म्हणून मित्रांनो, अद्भुत आहे स्वामींची माया, सदैव राहो स्वामींची छत्रछाया. अक्कलकोटी आहे स्वामींचा निवास, स्वामींच्या कृपेने सुखी होतो आपला मोठा जीवन प्रवास. म्हणून एवढा संयम ठेवायला शिकवा स्वामी, की कितीही मोठे संकट जरी आले आणि कितीही मोठी आमच्यावर नक्कीच दुर्दशा झाली तरी तुम्ही आम्हाला सांभाळा आणि ती शक्ती आम्हाला द्या. म्हणून कोणालाही न दुखवता जगणे हेही सुद्धा याच्या इतके सुंदर कर्म आपण कोणत्याही जीवनात करू शकत नाही. म्हणून माणसं जोडताना एक लक्षात असू द्या, सर्व झाडांनी फळं दिलेच पाहिजे असं नाही. काही आपण नाती निस्वार्थ मनाने सुद्धा जोडली पाहिजे आणि त्यांच्यापासून आपल्याला काही फायदा होईल या अर्थाने ती नाती आपण कधीच जोडू नये हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि स्वामी म्हणतात, ज्या लोकांसाठी तुम्ही महत्वाचे नाहीत त्या लोकांपासून पुढे निघून जा. तिथे थांबून त्यांच्या आणि स्वतःच्या सुखाला दुःखाचे रूप कधीच देऊ नका, एवढं लक्षात ठेवा. आणि नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना, तो खरं आयुष्य जगायला शिकलेला असतो आणि त्यालाच खरं आयुष्य जगण्याचं ज्ञान झालेलं असतं. म्हणून जो संपत्ती बाळगतो पण तिचा उपभोग घेत नाही, त्याची गत सोने पाठीवरून वाहून नेणाऱ्या गाढवासारखी असते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही आणि काही स्वामी त्यांना कमी पडू देणारही नाही. कारण ते व्यक्ती एकदम चांगला विचार करत असतात आणि मनापासून दुसऱ्याचा विचार करत असतात. म्हणून 1 कोटी रुपयांचा जर हिरा अंधारात जर हरवला असेल ना, त्याला शोधण्यासाठी 5 रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली. एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किमतीवरून नसते तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावरून असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि विश्वास सगळ्यांवर ठेवा, पण कोणावर अवलंबून कधी राहू नका. कारण कोण किती पण आपलं असलं ना तरी शेवटी आपलं आपल्यालाच बघावं लागतं आणि आपलं आपल्यालाच करावं लागतं. म्हणून अपेक्षा कोणाकडूनच ठेवू नका, पण रोज आपलं मन प्रसन्न आणि हसतमुख ठेवत जा. खूप संकट जवळ सुद्धा येत नाहीत, बाकी स्वामी कृपेने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि आपल्या हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते, तिथून नक्कीच चुकीच्या मार्गाला जात असतात आणि तिथून भरपूर मोठी लढाई होत असते. म्हणून आपल्या मार्गाला जे आहे आणि आपल्या नशिबात जे आहे ते आपल्याला मिळून राहील हे मात्र नक्कीच. आणि इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नाही, त्याचे फळ उशिरा का होईना पण जरूर भेटते. आणि शेवटपर्यंत सत्याच्या मार्गाने चालत राहा. सत्याच्या मार्गाने चालाल तर नक्कीच तुम्ही चांगल्या वाट्याला लागाल. आणि स्वतःच्या हातातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ना, तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. म्हणून तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल. आणि आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. म्हणून मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल. आणि जर आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी घाबरू नका, कारण त्या शून्यासमोर कितीही आकडे लिहिण्याची ताकद तुमच्यात आहे. पण जर मन शून्यात गेले तर मात्र तुमचं जीवन संपायला अजिबात वेळ लागणार नाही. आणि अनुभवानुसार माणसांची पारख करायला शिका, म्हणजे चांगली माणसे दूर होणार नाहीत आणि स्वार्थ साधणारे जवळ कधी तुमच्या राहणार नाहीत. आणि निवडलेला रस्ता जर योग्य आणि इमानदारीचा असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही. भले सोबत कुणी असो वा नसो, फक्त तुम्ही एकट्यानेच नक्कीच चांगल्या वाट्याला चाललं पाहिजे आणि चांगल्या वाट्याला राहिलंही पाहिजे. स्वामी श्रीमंती नको, गरिबीही नको, फक्त जे आहे त्यात सुखी समाधाने ठेवा. आम्हाला फक्त एवढेच तुमच्या चरणी आमची प्रार्थना असेल. आणि जगातलं सर्वात मोठं बंधन निराशेचं असतं, कारण निराशेच्या बंधनात अडकलेला मनुष्य स्वतःवरचा विश्वासही पूर्णपणे गमावून बसत असतो. म्हणून निराश कधी होऊ नका आणि चिंता कधी करू नका. चिंता आणि चिता समान असते हे तुम्ही ऐकलंच असेल. म्हणून जी व्यक्ती सत्य आणि स्पष्ट बोलते ती कडू वाटत असली तरी ती व्यक्ती धोकेबाज कधीच नसते, हे लक्षात ठेवा. आणि मातीतला ओलावा जसा झाडांची मुळं पकडून ठेवतो तसं शब्दातील गोडवा माणसातील नातं पूर्णपणे जपून ठेवत असतो. आणि जेव्हा तुम्ही मनावर विजय मिळवता तेव्हा कोणताही विजय आणि विषय तुमची नजर आणि मार्ग कधीच विचलित करू शकत नाही आणि कधीच तुम्हाला त्या मार्गावरून बाहेर ढकलू शकत नाही, एवढं लक्षात घ्या. विश्वास ठेवा
समोर उभ्या असलेल्या संकटापेक्षा आपल्या पाठीशी उभी असलेली स्वामी शक्ती खूप मोठी आहे आणि त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केलेले आहे. तू मात्र मुखात अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न कर. बघ, विजय तुझाच आहे आणि विजय तुझाच होणार आहे. पण स्वामींच्या दरबारातून आजपर्यंत कोणीही रिकाम्या हाताने गेला नाही आणि जाणारही नाही. फक्त स्वामींनी आपल्या झोळीत काय टाकले आहे हे समजण्याची कुवत असणे हे फार महत्वाचे आहे. आणि ते समजले की सर्व काही आपल्याला समजत असते. म्हणून माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, पण आपण कसे वागतो आणि कसे बोलतो आणि आपल्याजवळ किती माणुसकी आहे यात आपण भरपूर श्रेष्ठ होत असतो आणि जीवनामध्ये भरपूर आनंदित होत असतो. म्हणून कुणालाही चांगलं किंवा वाईट म्हणण्याआधी विचार करा की जर कुणी तुम्हाला तेच म्हणण्या शब्द बोलले तर तुम्हाला कसं वाटेल आणि तुमच्या मनाला कसं होईल. म्हणून ज्यांनी तुम्हाला साथ दिली, काळजी घेतली ना, निस्वार्थ प्रेम दिलं ना, त्याच लोकांना खोटं ठरवून फसवून जर तुम्ही सुखी होण्याचा, आनंदी होण्याचा प्रयत्न करत असाल तर लक्षात ठेवा, कर्म हे पूर्णपणे फिरून येत असतं. तुम्हालाही तेच दुपटीने परत भेटेल. तेव्हा आठवण करायची आपल्या भूतकाळाची की आपण कोणाला फसवले, धोका दिला त्याची. नक्कीच तुम्हाला आठवण येईल आणि तुम्हाला कळेल की आपण नक्कीच चुकीच्या व्यक्तीला धोका दिला आहे. म्हणून स्वामींनी कधी मानलं नाही जातीभेद, धर्म, चांगल्या प्रकारे जाणून घेतले प्रत्येकाचे कर्म. कारण कर्मामुळे सर्व काही शक्य होत असतं आणि कर्माच्याच आपण भीतीने राहिलं पाहिजे. देव आपल्याला माफ करून टाकेल, पण कर्म कधी माफ करणार नाही. श्रद्धा ठेवून जो करतो ना, सर्वात श्रेष्ठ भक्ती स्वामी त्यालाच मिळवून देतात आणि भरपूर काही त्याला देत असतात. आयुष्यामध्ये धनदौलत, संपत्ती देत असतात आणि आरोग्य सुद्धा देत असतात आणि मोक्ष आणि मुक्ती सुद्धा स्वामी त्याला देत असतात. म्हणून तुम्ही देवाची किती भक्ती करताना हे कधीच महत्वाचं नसतं. तुमच्यात जर प्रामाणिकपणा नसेल, इतरांबद्दल आदर नसेल, तर ती भक्ती काही उपयोगाची नाही. त्यामुळे देवाला देव्हाऱ्यात पूजण्यापेक्षा मनात पूजा. देव नक्कीच प्रसन्न होईल आणि तुम्हाला भरपूर मोठे आशीर्वादही देईल. एखाद्याला चुकीसाठी क्षमा करणे इतके चांगले जरूर व्हा, पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवण्या इतके मूर्ख कधी तुम्ही होऊ नका. कारण एकदा तोडलेला विश्वास तो व्यक्ती परत परत नक्कीच तोडू शकतो. कारण हे प्रत्येक दुनियामध्ये होत असते आणि संसाराची सुरुवात सुंदर दिसण्याने होऊ शकते, पण संसार सुखाचा होण्यासाठी समजून घेण्याची कला दोघांमध्येही असली पाहिजे आणि दोघांमध्ये ती कला असेल तर सर्व काही चांगले घडत असते. म्हणून संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्यांच्या हातात असतं. आणि संकटाचा सामना करताना भरपूर काही गोष्टी आपल्या आड येत असतात आणि त्या आड आलेल्या गोष्टींना आपल्याला सामोरे जावंच लागतं. आणि ते सामोरे जाण्यासाठी तुम्हाला शक्ती मिळते ती स्वामींकडून. आणि स्वामी आपल्या पाठीशी असताना ती शक्ती आपल्याला नक्कीच मिळत असते आणि आपण त्यानुसार जीवनामध्ये भरपूर प्रगतीही करत असतो. म्हणून पाप इतका सुंदर पोशाख घालून येते ना की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो आणि नंतर आपण नक्कीच फसत असतो. म्हणून चांगल्या मार्गावर आणि सत्याच्या मार्गावरच तुम्ही चालायला पाहिजे, तरच तुम्ही जीवनामध्ये श्रेष्ठ आणि भरपूर नाव कमवू शकाल. यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी जण असतात. यश जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हा आपल्या मनाचा विजय पूर्णपणे असतो. आणि काही लोक आपल्या अहंकारामुळे किमती नाही गमावत, तर काही लोक नाती वाचवण्यासाठी स्वतःची किंमत देखील पूर्णपणे गमावून टाकत असतात. म्हणून स्वामी म्हणतात, जिवंत माणसांच्या भावनाची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार आणि कसा तो दगडामध्ये भाव बघणार आहे. म्हणून ते बघण्यासाठी मनही आपलं तितकंच निर्मळ असावं लागतं. स्वामी सांगतात, जीवनात आपल्याच लोकांना फसवून कुठे चुकीचे काम करणारी व्यक्ती आज जरी यशस्वी झाली असली ना, तरी त्याचा येणारा काळ सदैव दुःख आणि नक्कीच परिश्रमाने जाणार आहे आणि तो दाखवणारा असतो, हे मात्र निश्चित. म्हणून तुम्ही नक्कीच ठरवायचं आहे की तुम्हाला कर्म कशी करायची आहेत. कर्मानुसार तुम्हाला फळ मिळणार आहे, आज ना उद्या मिळेलच. हातावरील रेषेत दडलेलं भविष्य कधीही तुम्ही निरखून पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामी नाम घेऊन जीवन जगा. बघा, तुम्हाला चांगला अनुभव येईल. आणि कुटुंब वाटून नक्कीच घेण्यापेक्षा आपली तुम्ही प्रत्येकाने जबाबदारी जर वाटून घेतली आणि प्रत्येकाने थोडी थोडी जबाबदारी घेतली तर तुमचं कुटुंब हे जवळ राहील आणि मिळून मिसळून राहील. त्यात तुम्हालाही आनंद वाटेल आणि त्यांनाही आनंद वाटेल. म्हणून आपण असं राहायला शिकलं पाहिजे. स्वामी म्हणतात, तोंडावर तिरस्कार करणारी लोक परवडतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारी लोक जास्त जीवनामध्ये घातक असतात. आणि त्या लोकांपासून आपण जेवढं लांब राहिलं तेवढं लांब राहायला आपण शिकलं पाहिजे. आणि या जगात सगळ्याच गोष्टी सापडतात, पण स्वतःची चूक कधीच सापडत नाही.
आणि ज्या दिवशी ती सापडेल ना त्या दिवसापासून आयुष्य आपलं पूर्णपणे बदलून जाईल. ज्या दिवशी आपण स्वतःची चूक शोधू आणि ती सुधारण्याचा प्रयत्न करू त्या दिवशी आपण जीवनात पुढे पुढे जात राहू आणि स्वामींचाही आशीर्वाद आपल्यावर बरसत राहील. म्हणून सदैव समाधानी राहा, कारण सुखाची इच्छा नवीन दुःखांना जन्म देत असते. म्हणून आपल्याला स्वामींनी काय दिले आहे त्यासाठी प्रत्येक वेळी स्वामींना धन्यवाद म्हणायला शिका. ज्या दिवशी तुम्ही स्वामींना धन्यवाद म्हणायला शिकाल त्या दिवशी स्वामी अत्यंत खुश होतील आणि तुम्हाला अजून देतील. म्हणून कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते आणि त्यांनाच यश मिळत असते. म्हणून कौतुक किती करायचं तेवढं करा, पण अपमान विचारपूर्वक करा. कारण अपमान हे कर्ज आहे जे प्रत्येकजण संधी मिळाल्यावर व्याजासह फेडत असतो आणि व्याजासह त्याला ते फेडायला लागतं. आपलं दुःख पाहून कोणी हसले तरी चालेल मित्रांनो, पण आपलं हसणं बघून कोणी दुःखी राहता कामा नये. कारण आपण जर चांगले वाटेला असून चांगले कर्म करत असू तर आपल्याला बघून हसताना कोणी दुःख होणार नाही, उलटून त्यांनाही हसू येईल. म्हणून आपण जर चुकीचे कामं केलेली असली तर त्याला नक्कीच दुःख होणार आहे. म्हणून चुकीच्या मार्गाला कधीच जाऊ नका. तुम्ही एवढं इतरांना द्याल तेवढंच किंबहुना त्यांच्या कित्येक पटीने देव तुम्हाला परत देईल. आणि देव प्रत्येकाला देत असतो, फक्त तो दाखवत नसतो. आणि तुमच्यातील दोष दाखवून देणारे लोक कमवा, नाहीतर कौतुक तर लोक फायद्यासाठी सुद्धा करत असतात. आणि कौतुक करणारे लोक तोंडावर गोड आणि मागे कडू असतात. आपल्याला जीव लावणारे आपल्याला मोठ्या नशिबाने मिळाले आहेत हे समजायला काहींना वेळही लागत नाही आणि काहींना ते आयुष्यभर कळतही नाही आणि उमजतही नाही. म्हणून आपल्याला कोणता व्यक्ती कसा आशीर्वाद देऊन जाईल आणि स्वामी आपल्याला जीवनात काय शिकवत असतात हे सर्व काही आपण समजून घ्यायला हवं. कुणाचाही वाईट अवस्थेवर हसू नये जो तो आपल्या संकटाशी लढत असतो. काहींना आपले दुःख लपवता येतात, काहींना नाही येत. मग ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार मार्ग नवीन काढला पाहिजे. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग पूर्णपणे शुद्ध होत असते आणि त्यानुसारच आपल्याला चांगली मिळत असते. म्हणून अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं काही व्यवस्थित होईल आणि सगळं काही ठीक होईल. फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवा. आणि जो व्यक्ती स्वामींच्यावर निर्मळ मनाने आणि चांगल्या मनाने विश्वास ठेवतो त्याला स्वामी नक्कीच तारतात आणि भरपूर मोठे आशीर्वादही देतात. म्हणून संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते. आणि जेव्हा तुम्ही वाईट परिस्थितीतून जाल तेव्हा तुम्हाला जे जीवनाकडून कठोर अनुभव येतील आणि भरपूर काही लोकांचे चेहरे तुम्हाला दिसतील की हे कसे आहेत, तर तुम्ही जीवनामध्ये अजून सावध होऊन जाल आणि अजून सावधरित्या तुम्ही पाऊल ठेवायला लागाल. आणि नकळत तुमच्या समोर भरपूर काही मोठी चांगली बातमी येणार आहे आणि त्या चांगल्या बातमीने तुमच्या मनातील सर्वात कठीण इच्छा आज पूर्ण होणार आहे. त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार राहा. आणि त्यासाठी तयार असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकीचं परमेश्वर पाहून घेतील. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचाच असेल. आणि तो आत्मविश्वास जर आपल्यात उमलला आणि तो आत्मविश्वास जर आपण नक्कीच बांधून ठेवला आणि त्याला भरपूर मोठं केलं तर नक्कीच तो आत्मविश्वास वाढेल आणि देवावरची भक्ती सुद्धा आपली वाढेल. म्हणून परिस्थिती ही सगळ्यात मोठी गुरु आहे. कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणीच आपल्याला शिकवू शकत नाही. कारण परिस्थिती जे शिकवते ते सर्व काही आपल्याला नक्कीच लक्षात राहतं आणि त्याचे अनुभवही येतात. म्हणून कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण जर तू खरा असशील तर जो वर बसलेला आहे ना तो सगळ्यांचा हिशोब करतो आणि तुझाही हिशोब तोच करणार आहे. म्हणून दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही. कारण त्याच्या कर्माची फळं त्याला स्वामी देतातच. आणि जर वाईट कर्म चुकीची कर्म केली तर मग तुम्हाला वाईटच गोष्टी तुमच्या सोबत घडणार आहे. हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती बाळगू नका. प्रत्येकाला यश मिळते, फक्त आपण खंबीरपणे लढायला शिका. एकदा लढायला शिकले की सर्व काही आयुष्यामध्ये शक्य होऊनच असते. आणि तू मन छोटं करू नकोस. जिथे तुझे आपले तोंड फिरवतील ना तिथे मी तुझी साथ देईन. आणि स्वामी आपली साथ तिथे देतात जिथे सर्व लोक आपली साथ सोडून देतात आणि सर्व लोक आपल्याला सोडून जात असतात. म्हणून खरा व्यक्ती बनायला तुम्ही शिकलं पाहिजे. जेवढा जास्त खरं बनायला शिकाल आणि सगळं काही संकट तुमच्या पुढून असं उडून जाईल. कारण तुम्ही खरे आहात आणि भक्तिमय आणि निर्मळ मनाने तुम्ही लोकांची सेवा आणि स्वामींची भक्ती करत आहात. म्हणून समोर सगळं बघून रडायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं. स्वतः आपण जर हार मानून घेतली तर मग आपण हारणारच आहोत आणि त्याला काही पर्याय उरत नाही.
लढला तर संकट तुम्हाला संपून टाकणार आहे आणि लढला तर तुम्ही संकटाला नक्कीच संपून टाकणार आहे. मग हा पूर्णपणे निर्णय तुमचाच आहे, तुम्हाला काय करायचं आहे. मित्रांनो, जर हा संदेश तुम्हाला मनापासून आवडत असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ पुढे नक्कीच पाठवा. म्हणून मित्रांनो, आपल्याला जीवनामधून यश हे मिळवावंच लागेल आणि त्यासाठी आपल्याला कष्ट हे करावेच लागतील. जेवढे जास्त कष्ट आपण करू आणि कष्टाला आपण महत्त्व देऊ तेवढे चांगले आपण आपल्या जीवनामध्ये करू शकतो आणि आपण जीवनाला लढा देऊ शकतो. म्हणून बाह्य यश आपल्या जाणीवांना तीव्र करत असते. आता पैसा, प्रतिष्ठा, लग्न, मुले, चांगली नोकरी, हवे ते कपडे, लॉटरीचे मिळालेले पैसे किंवा अशा प्रकारचे कुठलेही यश तुमच्या मनातल्या भावनांना बहिर्गोल भिंगातून पाहिल्याप्रमाणे मोठे दिसते आणि तुम्ही मुळातच शांत स्वभावाचे असाल, पण तर अशा यशामुळे तुम्ही आणखी शांत होता. मित्रांनो, वाईट कर्म करावे लागत नाही, होऊन जातात आणि चांगले कर्म होत नाहीत. ते स्वतःहून आपल्याला जीवनात हे करावे लागत असतात. स्वामी भक्त हो, आपण श्री स्वामींना मनापासून हाक दिली तर आपल्याला स्वामी दर्शन देतात. आपला सर्व प्रपंच भार स्वामींवर सोडा, ते सांभाळतील. नित्य स्वामी नाम घेत राहा. स्वामी समर्थ आपल्यावर लक्ष ठेवून आहेत आणि प्रत्येक वेळी आपल्यावर त्यांचे लक्ष असतेच. म्हणून कधी हे शोधायचा प्रयत्न करू नका की देव आहे का नाही. हे शोधण्याचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत की नाही. जेव्हा आपली माणुसकी जिवंत राहील तेव्हा सर्व काही दुनिया आपल्याला चांगली समजेल आणि चांगली देखील राहील. म्हणून कडू गोडी कधीही चावत नाही तर ती गिळली जाते. तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कटू गोष्टी सरळ गिळाव्यात. त्याला चावत चगळत बसू नये. त्याला जेवढे चावत बसाल, आठवत राहाल तर जीवन आणखी तुमचं कडू होऊन जाईल. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायला हवं. आणि दुसऱ्याचं मन दुखावून मिळवलेले सुख कधीच आयुष्य सुंदर बनवू शकत नाही. मित्रांनो, ईश्वरावर एकदा का विश्वास जडला की तुम्ही त्याचे झालात आणि तोच सर्वार्थाने तुमची काळजी वाहत असतो. त्याला त्याची लीला अगणित आहेत, पण तुम्ही डगमगायचे नसते. भिवू नकोस, मीच तुझ्या पाठीशी उभा आहे. या ब्रीदावर अढळ श्रद्धा असू द्या आणि सर्व काही त्याच्या इच्छेनुसार चालते याच्यावर विश्वास ठेवा. सर्व काही ठीक होईल. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय चालले आहे ते स्वामी समर्थांना कळते. नामस्मरण करताना तुम्ही स्वामींना पाहत नसाल, पण स्वामी तुम्हाला पाहतात, कारण स्वामी तुमच्या हृदयातच आहेत. तुम्ही नाम घेता म्हणून स्वामी तुमच्या मागे पुढे चालतात आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत असतात. स्वामी भक्तांनो, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधी संपत नाही. हीच नियती आहे. म्हणून माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा आणि कशी लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कुणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही. हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. आणि तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला सुद्धा देवत्व येते. पण जर का अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकून तुमची कठपुतली तयार करतो, हे मात्र लक्षात घ्या. आणि ज्यांना धन कमवायचंय त्यानं कण सुद्धा वाया घालवू नये आणि ज्यांना ज्ञान कमवायचंय त्यानं एक क्षण सुद्धा वाया घालवू नये, हे लक्षात ठेवावं. चिंतेप्रमाणे शरीराचे शोषण दुसरे कोणतेच करू शकत नाही. चिंता नको, चिंतन करा. चिंता करण्यात वेळ वाया घालवू नका. तोच वेळ स्वामींच्या नामस्मरण करण्यात सत्कर्मी लावा. नक्कीच तुम्हाला स्वामींचा गोड अनुभव येईल. आणि मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतर जे जे चितेच्या ज्वालासोबत लपटून येईल ते तुमचे कर्म असतील आणि मीच तुमच्या सोबत असेन असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून नक्कीच कमेंटमध्ये टाईप करा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, वेळ कितीही वाईट असू दे, संकट कितीही मोठं असू दे, अरे भोग आहेत म्हणून भोगायचे असतात, पण आम्ही तुझ्या सोबत आहोत. मग तुझी नुकसान तर नक्कीच होऊ देणार नाही आणि तुला फायदाच फायदा आम्ही करून देऊ असं वचन स्वामी तुम्हाला देत आहेत. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला.
बाकीचे परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा नक्कीच असेल, आणि आत्मविश्वास असला की सर्व काही शक्य होते. म्हणून कोणतेही कारण असो, रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका, मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, म्हणजे तुमचे नशीब आपोआप बदलेल. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय नक्कीच देतील. आणि देव आवडण्यासाठी पुण्य असावं लागतं, देव कळण्यासाठी ज्ञान असावं लागतं, देवावर बोलण्यासाठी प्रेम असावं लागतं, आणि देव जाणण्यासाठी भक्तिभाव नक्कीच आयुष्यामध्ये असावा लागतो. म्हणून दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे हे लक्षात घ्या. आणि मनापासून श्रद्धा असेल तर स्वामी दर्शन देऊन जातात. संकट समयी कोणत्याही रूपात ते आपली मदत नक्कीच करून जातात, आणि ते आपल्याला कळत सुद्धा नाही. स्वामी आपली मदत नक्कीच करतात, आणि ते आपल्या पाठीशी कायम उभे असतात. स्वामी भक्तांनो, तुम्हाला स्वामींचा अनुभव आला असेल. तुम्ही बाहेर कुठे गेलात तर तुम्हाला स्वामींचे चित्र दिसतात, आणि श्री स्वामी समर्थ लिहिलेलं दिसतं. त्यावर तुम्ही समजून जा की स्वामी तुमच्या कायम पाठीशी फिरत आहेत आणि तुमच्या सोबत आहेत. स्वामी नामाची माळ जो जपतो त्याला मोक्ष मिळतोच हे मात्र निश्चित. आणि तो व्यक्ती जीवनामध्ये चांगलेच कामं करत असतो. म्हणून नको करू उगाच माणसा गर्व ऐश्वर्याचा. ऐश्वर हे तुझ्याजवळ थोड्या क्षणासाठी. करशील माझे मनोभावे नामस्मरण तर मी असेल तुझ्या पाठी जन्मोजन्मासाठी, असं वचन स्वामी देत आहेत. म्हणून स्वामींचं नामस्मरण हे खूप महत्वाचं आहे, आणि याच्यावर तुम्ही नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. आमच्या घरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरात आम्ही राहतो ही भावना असावी. देवाने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला खूप काही दिलंय म्हणून मंदिरात आपण नक्कीच गेलं पाहिजे. त्याने अनुभव येतो. म्हणून नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पहा. ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतालाच आपलेसे केले, यात शंका नाही. तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदाने नक्कीच धावत येईल. म्हणून श्री स्वामींच्या भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाची प्रचिती तुम्हाला प्रत्येकाला रोजच्या जीवनात प्रत्येक क्षणाला येऊ शकते. फक्त तुम्ही त्या परमेश्वरी शक्तीला आपले सुख दुःख वेळेत न चुकता सांगायला हवे. त्यासाठी तासनतास बसायलाच हवे असे नाही. त्यासाठी रोजचा ठराविक वेळ मात्र न चुकता द्यायलाच हवा. त्याला स्थळ काळ वेळेचे बंधन हवे. तेव्हाच ती उपासना सिद्ध होऊन आपल्याला योग्य ती वाट सापडते. स्वामी सुखांना हे जे जमले नाही ना ते प्रत्येकाला जमणे शक्य आहे. म्हणून अगदी कलियुगातही हे शक्य आहे. फक्त त्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करायला हवे. भक्तीचे हे वैभव प्राप्त करण्यासाठी हवी दृढ श्रद्धा, विश्वास, चिकाटी, जिद्द आणि महत्वाचं म्हणजे त्या परमात्म्याबद्दलची आतुरता. अविश्रांत कष्ट घेऊन मनावर संयम ठेवून जर तुम्ही या वाटेवर चाललात तर हे दिव्य जीवन तुम्हाला सहज नक्कीच प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ महाराज या आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्वगुण संपन्न, स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे स्वामी, तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असे काहीच नाही, ते सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण आणि समर्थ आहेत. म्हणून फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ हे नाव नक्की शोभून दिसते. आणि जे काही चालू आहे तुमच्या सोबत ते फक्त थोड्या वेळापुरतंच आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेवा, सगळं काही ठीक होणार आहे. जीवनात आनंदी राहायचं असेल तर स्वतःची परिस्थिती बघून निर्णय घ्या. जो जगाकडे बघून निर्णय घेतो तो जीवनात दुःखी राहतो. म्हणून स्वतःचे निर्णय आपण नक्की स्वतः घेतलेच पाहिजे. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्याच पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखांना कारणीभूत ठरत असतो. त्यामुळे सर्वांनी हे मनी ठासवावे की करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. माझी या ठाई वार्ता मी पणाची नसतेच. म्हणून आपण मीपणा कधीही करू नये. स्वामींच्या चरणी सर्व काही अर्पण करून द्यावे आणि अहंकार गर्व करून काहीच होणार नाही. स्वामींना इतके प्रेम करा की स्वामी तुमच्या नक्कीच पाठीशी असतील आणि तुमच्यावरही तितकंच प्रेम करतील. म्हणून स्वामी म्हणजे प्रेमळ शक्ती आहे. स्वामी म्हणजे अंतरात्म्यातील शक्ती आहे.
स्वामी म्हणजे एक दिव्य तेजाची लाट आहे. स्वामी म्हणजे मोक्षाची सोपी वाट आहे. स्वामी म्हणजे हृदयातील पाझर आहे. स्वामी म्हणजे भक्तांसाठी कृपेचा सागर आहे. स्वामी म्हणजे वाईटासाठी अस्त्र आहे. स्वामी म्हणजे जखमांसाठी वस्त्र आहे. स्वामी म्हणजे आईची माया आहे. स्वामी म्हणजे औदुंबराची छाया आहे. हे लक्षात घ्या. म्हणून चिंता ही कोणाला भेडसावत नाही. आम्ही चिंतेच्या अधीन आहोत. आम्ही चिंतेच्या अधीन नसू तर चिंता आम्हाला शिवणारच नाही. मग यासाठी काय करायला लागेल? यासाठी चिंतामणी पाहायला लागेल. चिंता बाजूला काढली की मणी राहतो. मणी कोणाच्या हातात आहे? तर आमच्या अक्कलकोट स्वामींच्या हातात आहे. मग तुम्ही अक्कलकोट स्वामींचं नाव घेतलं तर चिंता निघून जाईल आणि मणी राहील. मग तो मणी ज्याच्या हातात आहे तो हात जर आपल्या डोक्यावर आला तर चिंता संपलीच. मला वाटतं असं काहीतरी करायला पाहिजे आणि यासाठी सहस्त्रनामाची गरज आहे. प्रत्येक नामाला एक आहुती, एक थेंब तूप घातलंच पाहिजे. म्हणून तुम्ही नक्की श्री स्वामी समर्थांचा जप करायला शिका. जेवढा जास्त जप कराल तेवढेच जास्त स्वामी तुम्हाला जपतील. म्हणून जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात नक्कीच बदलून जातात. हे लक्षात ठेवा. आणि जीवनात त्यांनाच महत्त्व द्या ज्यांना तुमची किंमत कळते. आणि तुमची किंमत ज्याला कळली त्याला नक्कीच तुम्ही मान सन्मान दिलाच पाहिजे. जशी अंधारात उपयोगी पडते मेणबत्ती, तशी संकटामध्ये असते आशा महत्वाची. आणि ती आशा तुम्ही नक्कीच चांगल्या व्यक्तीकडून ठेवायची. वाईट व्यक्तीकडून ठेवाल तर नक्कीच तुमचा आशेचा भंग होऊन जाईल. आणि नात्यांच्या दरवाज्यावर अधूनमधून ठकठक करत राहायला हवे. भेट झाली नाही तरी निदान एकमेकांबद्दलची जाणीव मनात जिवंत नक्कीच राहते. हुशार माणसं आपल्या शत्रूकडूनही काहीतरी शिकत असतात. याउलट मूर्ख माणसं आपल्या मित्रांनाच आपले स्पर्धक मानत असतात आणि ते आयुष्यामध्ये कधीच पुढे जाऊ शकत नाही. म्हणून आमचा देव दगडात नाही, आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत. हे लक्षात घ्या. आणि समस्येसोबतच तिचे निराकरणही जन्मास येते. म्हणून आपण आपली समस्या सोडवण्यासाठी नक्कीच उत्तर आहे आणि ते उत्तर आपण शोधलं पाहिजे. तेव्हाच आपण जीवनामध्ये प्रगती करू शकू. म्हणून मनाचा झरा निर्मळ असला की जीवनाच्या तळ्यात गाळ मात्र नक्कीच साचत नाही. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. जेवढे तुम्ही निर्मळ मनाने स्वामींची भक्ती कराल तेवढेच निर्मळ मनाने स्वामी तुम्हाला आशीर्वाद देतील आणि भरपूर आशीर्वाद देतील. म्हणून विश्वासाने मनात धैर्य निर्माण होते. म्हणून विचार नेहमी सकारात्मक तुम्ही ठेवले पाहिजे. जेवढे जास्त सकारात्मक विचार ठेवाल तेवढी जास्त प्रगती तुमच्या वाट्याला येईल. उगवली सोनं सकाळ, तेजाळला सूर्य सरला अंधार, उजळत्या चारी दिशा रंग केसरी दाटला नभात. अशी आपली सकाळ असते आणि त्या सकाळप्रमाणेच प्रत्येक कामात आपण फ्रेश होऊन काम केलं पाहिजे आणि प्रत्येक काम आपण चांगल्या रीतीनं पार पाडलं पाहिजे. उगवलेला दिवस आजचा घेऊन येवो अनेक आशा, उजळून जावो भाग्य तुमचे ह्याच मनापासून तुम्हाला शुभेच्छा. आणि हा दिवस तुम्हाला खूप आनंदात जावो आणि स्वामींच्या चरणाशी संपूर्ण आपण अर्पण करून द्यावे हीच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही स्वामींचरणी प्रार्थना करून जे काही मागाल ते नक्कीच तुम्हाला मिळेल. वाटलं तर थोडा वेळ लागेल पण नक्कीच मिळेल. प्रेम झोपेवर करावे पण स्वप्न गंतव्याचेच पाहावे. एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही स्वप्नांसाठी लढायला शिका, तेवढेच स्वप्न तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील. अध्यात्म म्हणजे आत्मशुद्धीची प्रक्रिया आहे, बाकी काही नाही. आपला आत्मा जेवढा शुद्ध झाला तेवढंच आपण चांगल्या मार्गाला लागू आणि चांगली माणसं आपल्या नक्कीच वाट्याला येतील. म्हणून माणसासाठी सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे माणूस होऊन जगणे आणि माणूस होऊन आपण नक्कीच जगायचं आहे. आयुष्यातील चुका खोडता जरी येत नसल्या तरी दुरुस्त नक्कीच करता येतात. म्हणून त्या चुका दुरुस्त करायला शिका. आणि काही फुलं केसात माळली जातात तर काही देव्हाऱ्यात ठेवली जातात. तसंच काही व्यक्ती मनात राहतात तर काही फक्त आठवणीत राहतात. म्हणून त्या आठवणीत असणाऱ्या व्यक्तींना नक्कीच तुम्ही आठवले पाहिजे आणि त्या व्यक्ती नक्कीच तुमच्या जीवनात एक चांगला धडा देऊन जात असतात. म्हणून त्या व्यक्तींना कधीच तुम्ही सोडू नका. उत्तम चारित्र्याची निर्मिती तेजस्वी आणि उत्कृष्ट कल्पनांमधून होते. म्हणून आपण जशी कल्पना करू तसे आपण होत जाऊ. म्हणून दगडाचा देव क्षणात होत असतो, पण माणसाला माणूस म्हणून जगताना आयुष्यभर संघर्ष हा करावा लागत असतो. आणि हसण्यापेक्षा हसवण्याचं आणि जगण्यापेक्षा जगवण्याचं मूल्य खूप जास्त असतं. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कर्म चांगली ठेवा,
जीवनात कधीही अंधार तुमच्या पडणार नाही आणि कधीही अंधार होणार नाही आणि स्वामी अंधार होऊही देणार नाही. म्हणून एक स्वप्न नेस्तनाबूत होऊ नये. दुसरं स्वप्न पाहण्याच्या आशावादाला आयुष्य म्हणतात आणि आयुष्य तुम्ही असंच जगायचंय. म्हणून जपून ठेवावा विश्वास माणसांवर, कारण प्रत्येक माणूस आपला नसतो. जपून घ्यावा निर्णय आयुष्यातला, कारण प्रत्येक पर्याय आपला नसतो. म्हणून जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा ऊब देणारा लहान अग्नी चांगला असतो हे लक्षात घ्या. आणि अहंकारी सर्व नात्यांना सुरुंग लावणारी एक वात आहे. म्हणून अहंकार जीवनामध्ये कधीच करू नका. अहंकार आणि गर्वाचे घर हे खाली असते हे लक्षात घ्या. मित्रांनो, सत्याची भाषा साधी सोपी पण परिणामकारक असते. म्हणून तुम्ही जीवनामध्ये नेहमी सत्य बोलले पाहिजे आणि सत्याच्या वाट्यावर चाललं पाहिजे. ऐकताना कान, बोलताना मन आणि विचार करताना बुद्धी स्वतःचीच वापरावी. नक्कीच चांगला अनुभव येतो. आणि काही पुण्य अशीही करायची असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा आणि फक्त देवच त्याला बघत असावे. म्हणून आपण कोणाला न सांगता कर्म नक्कीच चांगले केले पाहिजे. आणि सुंदर गोष्टींवर सगळेच प्रेम करतात, पण प्रत्येक गोष्टीतील सौंदर्य शोधणे हा मनाचा मोठेपणा असतो. म्हणून मित्रांनो, किंमत माणसाला तेव्हाच मिळते जेव्हा तो एखादी गोष्ट करून दाखवून स्वतःला सिद्ध करतो. जसे सोने जरी मौल्यवान असले तरी त्यालाही स्वतःच्या किमतीची परीक्षाही द्यावीच लागत असते. आणि बुद्धिमान बनणे म्हणजे फक्त ज्ञान मिळवणे असा अर्थ होत नाही, तर मिळवलेल्या ज्ञानाच्या मदतीने चुकीच्या गोष्टींना विरोध करून योग्य गोष्टींचे समर्थन करता आले पाहिजे, तरच आपण त्याला ज्ञान म्हणू शकतो. आणि आपल्या जीवनातील कठीण परिस्थितीवर मात करताना एकटेपणा जाणवल्यास झाड जसे लहान रोपट्यापासून मोठे होत जाते, तसे स्वतःच्या मुळांच्या मदतीने जमिनीतील पाण्याचा शोध घेते, तसे आपणही स्वतः संकटावर मात करण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी स्वावलंबी बनणे गरजेचे असते हे लक्षात घ्या. आणि एखादी गोष्ट करायची हे ठरविणे आणि ती प्रत्यक्षात करून दाखवणे यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची असते, ती म्हणजे कृती. कारण प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय हे शक्य होणारच नाही. आणि जीवन जगताना कमी वयात जास्त अनुभव नसला तरी दोन गोष्टी तारुण्य देते, एक म्हणजे उत्साह आणि दुसरी म्हणजे ऊर्जा. फक्त यांचा योग्य वापर करा, तुमच्या जीवनात योग्य दिशा मिळेल आणि योग्य वाटेला तुम्ही जाल. स्वामी भक्तांनो, देह उराशी बाळगून जीवनाचा प्रवास करताना आपण थकतो, तेव्हा आराम महत्वाचा असतो, पण त्या आरामाला मर्यादा असावी. कारण अति आरामामुळे ध्येयाचा विसर नक्कीच आपल्याला पडू शकतो हे लक्षात घ्या. म्हणून अति आराम देखील तुमच्या यशासाठी हानिकारक असते. म्हणून आराम तुम्ही करू नका. संगत आपणास घडविण्यात महत्वाची भूमिका पार पाडते, पण प्रत्येक वेळी संगत चांगली मिळेलच असे नाही. त्यावेळी फुलाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा, कारण सभोवताली काटे असून देखील फुलं सुंदरता हा गुण कधीच विसरणार नाहीत हे लक्षात घ्या. आणि एखादे कार्य तेव्हाच सफल होते जेव्हा ते सर्व गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे आपल्या कामाचा मूळ उद्देश समजून घेऊन त्यानुसार तुम्ही काम केलेच पाहिजे. आणि पात्रता सिद्ध करत बसू नका, कारण पात्रता असणाऱ्या योग्य व्यक्तीला त्याच्या योग्यतेनुसार काय द्यायचे ते वेळ ठरवत असते हे लक्षात घ्या. आणि आपल्यामधील धाडस हा गुण जागृत ठेवून काम करा, कारण धाडस खूप चांगले काम करण्यास प्रेरणा देऊन समाजाला फायदा नक्कीच पोहोचू शकतो. आणि व्यक्ती ह्या जीवनामध्ये चांगलाच असतो आणि त्याने चांगलीच माणुसकी जपली पाहिजे, तरच तो व्यक्ती जीवनामधून काहीतरी घेऊन जाऊ शकतो. म्हणून आपले अस्तित्व म्हणजे स्वतःची ओळख असते. त्यामुळे स्वाभिमान जपा, कारण स्वाभिमानच आपले अस्तित्व निर्माण करू शकतो हे लक्षात घ्या. यश मिळवण्यासाठी गुरुचे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे मानले जाते, पण त्यापेक्षाही जास्त महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे शिष्याने यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करणे. आणि कठोर परिश्रम कुठेही तुम्हाला करायलाच लागतील. प्रत्येक ठिकाणी गेला तिथे तुम्हाला कठोर परिश्रम करणे हा नक्कीच भाग बनून जाईल. म्हणून आपण केलेल्या कामाचा सर्वोत्तम म्हणून गौरव केला जाईल इतकी ताकद लावून काम करा. कारण कोणतेही काम करायचे म्हणून करायचे ही सवय यामुळे नक्कीच बदलू शकते. आणि असं तुम्ही अजिबात करू नका. योग्य व्यक्तींना दिलेली संधी आपणास उत्तम कामाची खात्री देते. त्यामुळे व्यक्तीपेक्षा त्यांची पात्रता लक्षात घ्या, कारण यातून योग्य व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार काम मिळेल आणि चांगले कामही पूर्ण होण्यास नक्कीच मदत होणार आहे. मित्रांनो, परिस्थिती अनुभव देऊन जगायला शिकवते, पण त्यासाठी आपणही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची पुरेपूर गरज असते. आणि आपल्यामध्ये काय कमी आहे याकडे लक्ष देऊ नका, जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा.
कारण आत्मविश्वास वाढवण्यासाठी नकारात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष आपल्याला करावेच लागते. आणि जीवनात संघर्ष करताना थकवा जाणवेल त्यावेळी एकच गोष्ट लक्षात घ्या, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त आपण एकटे प्रयत्न करत नाही, तर खूप जण त्यासाठी प्रयत्न करत असतात आणि ते त्याला मिळवण्यासाठी खटपटत असतात. म्हणून कमी वेळेत जास्त काम करण्याच्या पद्धतीचा वापर करू नका, कारण उत्कृष्ट काम करायला वेळ द्यावाच लागतो आणि त्याला वेळ द्या. नक्कीच चांगली कामं तुमच्या हातून होतील आणि त्याशिवाय ते काम पूर्ण करणे अशक्य असते, हे लक्षात घ्या. म्हणून आपले भाग्य आपल्या हातात असते, ते कोणावर अवलंबून राहून घडत नाही, ते आपल्याला स्वतःला घडवायला लागते, एवढे लक्षात घ्या. आपल्या प्रयत्नांमध्ये अशी ताकद निर्माण करा ना की जे तुम्ही पाऊल ठेवाल तिथे तुम्हाला यश मिळेल. कारण प्रयत्न यश मिळवण्याचा पाया असतात, हे लक्षात तुम्ही घेतले पाहिजे. आणि एखादे काम करताना आत्मविश्वास निर्माण करायचा असल्यास मनात श्रद्धा ठेवून काम करा, कारण श्रद्धा आपणास सकारात्मक ऊर्जा देते आणि सकारात्मक ऊर्जा भरपूर काही काम आपल्याकडून नक्कीच करून घेत असते. म्हणून जीवनात आपणास काय करायचे आहे आणि ते कशा प्रकारे करायचे आहे हे स्वतः आपल्याला ठरवायला लागेल. कारण सल्ला मोफत मिळू शकतो, परंतु साथ कोणाची मिळतच नाही. आणि यश मिळवण्याचे वास्तव समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी यशस्वी व्यक्तीने केलेला संघर्ष आणि त्याग लक्षात घ्या. कारण यातून यश हे सहज मिळत नाही, त्यासाठी खूप मेहनत करावी लागते, हे आपल्याला नक्कीच समजत असते. म्हणून वेळेला कधीही कमी समजू नका, कारण वेळ असा न्याय देते की जिथे परमेश्वरालाही नतमस्तक व्हावेच लागते आणि परमेश्वरही तिथे नतमस्तक होतच असतो. म्हणून चांगले काम करताना अडचणी आल्या, टीका झाली तरी ते काम करा, कारण त्यातून समाजात योग्य बदल घडून नक्कीच येत असतात. आणि ते योग्य बदल घडून आले की लोकांनाही नक्कीच चांगल्या गोष्टी मिळत असतात. म्हणून कोणतीही गोष्ट सहजतेने मिळत नाही, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. त्यामुळे एखादी गोष्ट सहजतेने मिळेल हा गैरसमज तुमच्या मनातून पूर्णपणे दूर करून टाका. निष्ठावंत राहण्याचा प्रयत्न करा, कारण निष्ठावंत व्यक्तीला कधीही अपयश येत नाही. भले उशिरा का होईना, पण यश त्याला मिळतच असते. आणि चांगल्या कामासाठी योगदान द्या, कारण एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी त्या कामास मदतीची गरज असते. त्यासाठी कोणत्याही स्वरूपात केलेली मदत ते काम पूर्ण करण्यास दिलेले योगदान असते. अशक्य गोष्ट शक्य करायची असल्यास धोका पत्करून साहस दाखवण्यास तयार राहा, कारण अशक्य गोष्टी शक्य करणाऱ्या व्यक्तींनी जगाला धोका पत्करून त्याला साहसाने उत्तर देण्याचा मार्ग नक्कीच दाखवला आहे. आणि संकटातून कठीण परिस्थितीचा जन्म होतो, त्यामुळे त्या परिस्थितीला तोड देण्याचे शौर्य निर्माण करा, कारण कठीण परिस्थितीवर मात तोच करू शकतो जो पराक्रम करून दाखवण्यास सज्ज असतो आणि ज्याला पराक्रम होत असतो. म्हणून समतोल राखून काम करण्यास महत्त्व दिले पाहिजे, कारण समतोल हा सर्वांना समान संधी देऊन सर्वांना न्याय देईल अशी व्यवस्था निर्माण करू शकतो. आणि प्रत्येकाला नक्कीच संधी जीवनामध्ये मिळाली पाहिजे काहीतरी करून दाखवण्यासाठी. म्हणून शिकण्याचा प्रयत्न करा, कारण एक शिक्षक उत्तम ज्ञान देऊ शकतो, परंतु ज्ञान देण्याचा हेतू सफल तेव्हाच होईल जेव्हा विद्यार्थी मनापासून ज्ञान मिळवण्याची तयारी ठेवेल आणि तो ज्ञान मिळवू शकेल, म्हणून तेव्हाच त्याला ज्ञानही मिळेल. म्हणून कधी कोणाला कमी समजू नका, कारण भल्या मोठ्या अशा झाडाला सुद्धा स्वतःची वाढ करण्यासाठी आपल्या लहान अशा मुळांची मदत घ्यावीच लागते आणि तेव्हाच ते झाड मोठे होत असते आणि भरपूर काही त्याला फळे येत असतात. म्हणून वाईट काळाला जशास तसे उत्तर देण्याची ताकद ठेवा, कारण वेळेला सुद्धा हे कळू द्या की जिथे अन्याय होईल तिथे न्याय मिळवण्यासाठी लढा हा पूर्णपणे दिला जाईल आणि लढा आपण नक्कीच दिलाच पाहिजे. एखादी गोष्ट असणे किंवा नसणे हा आपला दृष्टिकोन ठरवतो, त्यामुळे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा आणि जे नाही त्याची खंत मनात अजिबात ठेवू नका. म्हणून जीवनात मार्गदर्शन खूप महत्त्वाचे आहे आणि ते कोणाकडून घ्यावे हे त्यापेक्षा महत्त्वाचे आहे, कारण योग्य मार्गदर्शन चुकीच्या गोष्टींना विरोध करते तर चुकीचे मार्गदर्शन योग्य गोष्टींना विरोध करत असते. म्हणून मित्रांनो, स्पष्ट भूमिका घेण्यावर भर दिला पाहिजे, कारण स्पष्टपणा मनात गोंधळ निर्माण होऊ देत नाही एवढे लक्षात घ्या. आणि आपल्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहा, कारण सदोष पद्धत कोणतेही काम यशस्वी करत नाही आणि त्यावर कोणीही विश्वास अजिबात ठेवणारही नाही. म्हणून जीवनात शांतता आपणास योग्य वाटते, परंतु जेव्हा गरज असेल तेव्हा आपली ताकद दाखवून देणे गरजेचे असते, कारण मर्यादेपेक्षा जास्त शांतता हे दुर्बलतेचे लक्षण आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि जीवनामध्ये आव्हानांचा स्वीकार करा, त्यांना टाळण्याचा प्रयत्न करू नका, कारण एखाद्या खेळाडूला देखील प्रतिस्पर्धी खेळाडूचे आव्हान स्वीकारून त्यावर विजय मिळवावा लागतो.
त्याशिवाय त्याला पुढच्या फेरीत प्रवेश अजिबात करता येत नाही. म्हणून मित्रांनो, पुढील रस्ता दिसणे जेव्हा बंद होईल तेव्हा जिथपर्यंत रस्ता दिसत असेल तिथपर्यंत वाटचाल करा, कारण पुढे गेल्यानंतर पुढचा रस्ता दिसू शकतो. त्यामुळे काहीच न करण्यापेक्षा प्रयत्न करणे उत्तम असते आणि प्रयत्न हे मनापासून झालेच पाहिजे, तेव्हाच त्याचे नक्कीच चांगले रिझल्ट तुम्हाला भेटतील. आणि जीवनात पर्याय निर्माण केलेच पाहिजे, कारण सर्वजण एका क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे एका मर्यादेनंतर तुमच्यातील क्षमता आणि आवड ओळखून त्यानुसार कार्यक्षेत्र तुम्ही निवडले पाहिजे. आणि जीवनात नेहमी देण्याची भावना ठेवावी, मग ते ज्ञान असेल किंवा संकटात असणाऱ्या दिलेला मदतीचा हात असेल. कारण देण्याची तयारी ठेवणाऱ्यांच्या पाठीमागे परमेश्वरही उभा राहतो हे लक्षात घ्या. आणि स्वाभिमान जपायला शिका. तसेच स्वाभिमान दुखावला गेला तर स्वतःच्या मेहनतीने काम करून उत्तर द्या, कारण स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड अजिबात होऊ शकत नाही. आणि समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार करून वळण घ्या आणि पुढे वाटचाल करत राहा. कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटावर आणि अडचणींवर मात करण्याचा एक मार्ग असतो आणि तो मार्ग चांगल्या रीतीने आपण अवलंबला पाहिजे. एखादे साम्राज्य निर्माण होण्यामागील संघर्षमय प्रवासाचा अभ्यास करून त्याची यशोगाथा नक्कीच वाचली पाहिजे, कारण यातून जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल ती खूप मौल्यवान असते आणि ती टिकून ठेवणे आपल्या हातात असते. म्हणून नवीन गोष्ट शिकायला वेळ द्या, कारण यातून आपण शिकू शकतो आणि आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होऊन आळस कधीच येऊ नाही शकत. म्हणून एखाद्या कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, कारण प्रत्येक क्षेत्रात त्या कामात परिपूर्ण असलेल्या व्यक्तींना प्राधान्य नक्कीच दिले जाते आणि त्याच व्यक्ती जीवनामध्ये पुढे जात असतात. म्हणून मर्यादित साधनांचा वापर करून जीवन जगण्यास तयार राहा, कारण त्यातून त्याग करण्याची सवय लागून मर्यादित साधनांचा योग्य वापर करण्याची क्षमता तुमच्यामध्ये विकसित होते आणि तुम्ही जीवनामध्ये भरपूर यशाच्या मार्गावर जात असता आणि यश तुम्हाला मनापासून मिळत असते. म्हणून ज्या क्षेत्रात काम कराल तर ते असे करा की त्या क्षेत्रातील दिग्गजानेही तुमच्या कामाचे कौतुक मात्र नक्कीच केले पाहिजे. आणि मित्रांनो, जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल, निराश झाला असाल, तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा. तुमच्या जीवनाला नक्कीच एक नवीन संजीवनी मिळून जाईल आणि नवीन धैर्य मिळेल. आणि स्वामींवर विश्वास ठेवा, आणि स्वामींवर ज्याचा पूर्णपणे विश्वास असतो ते व्यक्ती जीवनामध्ये नक्की सर्व काही मिळवू शकतो. आणि विजय मिळवण्यासाठी मैदानात घट्ट पाय रोवून उभे राहण्याचे धाडस दाखवा, कारण अशक्य वाटणारे विजय खेचून आणण्याचे काम धाडस करत असते. आणि ध्येय गाठताना थकाल तेव्हा न थांबता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. त्यासाठी ससा आणि कासवाची गोष्ट लक्षात घ्या. मित्रांनो, आपल्या सभोवतालची परिस्थिती ही आपणास एक चांगली व्यक्ती म्हणून घडविण्यास महत्त्वाची असते. ज्याप्रमाणे जमिनीत पीक येण्यासाठी ती जमीन सुपीक असण्याची परिस्थिती गरजेची असते, त्याचप्रमाणे आणि अपयश पदरी आल्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा नव्याने जीवनाची सुरुवात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण अशा काळातच खूप व्यक्ती खचून जाऊन प्रयत्न अजिबात करत नाहीत आणि ते माघार घेतात. म्हणून जीवनात माघार घेण्याचा विचार मनात येईल तेव्हा मंदिरात असलेली मूर्ती पहा, कारण त्या मूर्तीला सुद्धा देवपण प्राप्त होण्यासाठी हातोड्याचे घाव पूर्णपणे सहन करावे लागत असतात. तेव्हाच ती मूर्ती म्हणत असते. आणि इच्छाशक्ती असणे हे एका खंबीर मनाचे लक्षण आहे आणि आपली इच्छाशक्ती नक्की चांगली असायला हवी. म्हणून ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग पुस्तकांची आपण मैत्री केली पाहिजे आणि पुस्तकं आपण वाचली पाहिजे. त्यातून आपल्याला भरपूर काही ज्ञान मिळू शकते. आणि अशक्य अशा गोष्टी शक्य करण्याचे बळ स्वतःमध्ये ठेवा, कारण वेळेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरविताना व्यक्तीचा परिचय जगाला करून दिला आहे. आणि आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर आपले जीवन अवलंबून असते. कारण दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर कितीही संकटे आणि अडचणी आल्या तरी त्यावर मात करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद तुम्हाला मिळत असते. आणि जबाबदारीची जाणीव असणे हे अत्यंत गरजेचे आहे, कारण जबाबदारीची जाणीव आपणास ती जबाबदारी प्रामाणिकपणाने पार पाडण्यास मदत करते आणि प्रामाणिकपणामुळे सत्याचे रक्षणही नक्कीच होत असते. म्हणून आशेचा एक किरणही जीवनावर प्रेम करायला शिकवतो. जसे अंधाऱ्या रात्री एका काजव्याची सोबत देखील आधार देणारी आपल्याला वाटत असते. म्हणून मित्रांनो, जीवनात कधी हार मानू नका आणि हार पत्करू नका. प्रयत्न करणे आपले काम आहे. पुढे यश मिळेल की अपयश हे सर्वस्वी आपल्या हातात नाही. त्यामुळे प्रयत्न करा, कारण अपयश जरी आले तरी अनुभव मिळेल, पण प्रयत्नच केला नाही तर हाती काही लागणार सुद्धा नाही. म्हणून स्वतःला कमी समजण्याची चूक करू नका, कारण वादळात मोठे वृक्ष पडतात पण लहान रोपटे अशा परिस्थितीत टिकून राहण्याचे धाडस दाखवत असतात. म्हणून ज्ञान
आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात. कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते, तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची हे शिकवत असतो. म्हणून जीवनात संघर्ष अटळ आहे. त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता, खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये आपण विकसित केली पाहिजे. आणि महान अशी ओळख तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले काम करतो. कारण आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्नच आपणास महान बनवत असतो आणि जीवनामध्ये पुढे घेऊन जात असतो. म्हणून वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या. कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो, तो त्याचे ध्येय साध्य नक्कीच करू शकतो आणि चांगल्या मार्गावर पोहोचू शकतो. म्हणून यासाठी फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. आणि स्वामी भक्तांनो, हा संपूर्ण स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत पुढे पाठवा आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन अशाच एक गोड संदेशमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.